नमस्कार मित्रांनो, स्वागत होतं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेले 6:30. आपण चाललो मित्रांनो आता गावी म्हणून कोलाडला चाललो आता. तर आता मला मामा सोडला येते ते आता सकाळचे 6:30 वाजले ते. स्वारगेटला आता जाईल मी आणि तिकडून आपल्याला बाय द वे एस टीने जायचं आहे, जी आपली लालपरी असते त्याच्याने जायचं आहे. बघूयात आता कोणती काय बस मिळते काहीच माहिती नाही मला. बुकिंग वगैरे काही केलं नाही. जी बस मिळेल तिच्याने जायचं आहे. तर जाऊ. बरेच दिवसात जाणार आहे मित्रांनो कोलाडला, 1 वर्षाने. तर दाखवणार आहे तिकडचं सीन वगैरे, आंबे वगैरे जे काय असतील ते. तर चला निघूयात मित्रांनो. बघा सकाळी सकाळी सूर्यदेवताचं आगमन झालेलं आहे. मामासुद्धा आलेले आहेत. तर चला जाऊयात आता. बायदा मित्रांनो, एक बस लागली होती पण ॲक्च्युली तिच्यामध्ये रिझर्वेशन आहे. बघत आता दुसरी गाडी कोणती मिळते का. तर मित्रांनो, प्लॅन चेंज केलेला आहे. स्वारगेटवरून बसच नाही ॲक्च्युली, आणि जी बस होतात तर त्या सगळ्या रिझर्वेशन बस आहेत. तर त्याच्यामुळे ट्रॅव्हल्सनी चाललो आहे माणगावपर्यंत, आणि मग तिथून डायरेक्टली दुसरी मुंबईची कोणती बस मिळाली की तिच्याने जाईल मग. तर आता आपण आलो लक्ष्मीनारायण थिएटर, आणि इथे समोर एक गाडी लागते जी की आपल्या कोकणामध्येच जाते. तर ते भोर घाट बंद असल्यामुळे डायरेक्टली माणगाव वाया माणगाव जाणार आहे. तर मित्रांनो, फायनली आपण कोलाडमध्ये आलो आहोत, आपल्या कोकणामध्ये. तर इकडे बघताय, इकडे आहे माझा मित्र सागर, इथे आहे काकी, इकडे आहे अण्णा. हाय. बऱ्याच दिवसांनी अण्णा भेटलेले आहेत, जवळपास 1 वर्षातून. तर खूप मजा वाटते. तर आता आपण मित्रांनो जाणार आहोत फार्म हाऊसला एकदम मजा करण्यासाठी. इकडे आहेत अण्णा वगैरे तयारी करतायत. इकडे काकी, यांचं काय डिस्कशन चाललंय तुमचं मला सांगा पहिल्यांदा. आम्ही आता फार्म हाऊसला जातो. हा, तर मग डिस्कशन काय चाललं तुमच्या दोघांचं, काय सांगा. काय रिगार्डिंग चायनीज, कारण की आम्ही चायनीजचा बेत बनवलेला आहे आणि बरीच काही मजा करणार आहे. आणि ही बघा हावरी फोटो जे बघायचा, मेकअप बघताय ना, अजून मेकअप इथं उतरलेला नाही, कारण की एवढे फोटो काढलेत ना. आता काय सांगू तुम्हाला. हा, मेकअप आर्टिस्ट तन्वीने सगळा मेकअप केलेला आहे. तन्वी शेडगे का? अजून चेंज नाही ना झाला सर ना. हा, तेच म्हणलं. तर जाऊयात आता तिकडे, कारण की आम्हाला जायचं आहे आता पहिल्यांदा कोलाडमध्ये चायनीज वगैरे आणण्यासाठी, कारण की सगळ्यांचं मूड झालं चायनीजचं. चायनीज तर आम्ही लोक कधी खात नाही, पण आज सगळ्यांनी मूड केलं, त्याच्यामुळे आम्ही जाणार होतो आता. आणि गेल्याच्या नंतर खूप धम्माल करणार होतो. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले तर 6. तर जाऊयात तिकडे. स्विमिंग टाईम वगैरे आहे, भरपूर काही धम्माल करणार आहोत. आम्ही एकंदरीत 4-5 जण 6 जण वगैरे असणार आहोत, का माहिती नाही किती जण आहेत ते. तर जाऊयात. काकी जरा बोला ना तुम्ही, कारण की लोक तुम्हाला भरपूर दिवसातून बघतात आता. लाजतात बा. तर फायनली मित्रांनो, आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो तर ते आपल्याला मिळालेलं आहे. आंबा, कोकणचा रानमेवा आंबा. तर त्याला खाऊन घेऊयात. पहिल्यांदा खाणार आहे मी ह्या वर्षीचा. स्वाती पाहिजे म्हणजे विचारायचं नाही. ते बघ ह्यो कशी खाते गप्पा गप. हे अरे स्वाती, इथे किती लोक आहेत बघ की. हा. तर मित्रांनो बघता, एवढ्या बागा बाहेर काढून ठेवलेल्या आहेत. चार्जर वगैरे सगळं व्यवस्थित घ्या. काय घेतलं ना, काय पाहिजे तुला. हा, त्या कॅमेऱ्याच्या बॅगेत बघ ना. टायमाला स्वातीने गाडीची चावी हरवून टाकली आहे. स्वाती आता म्हण, काय झालं की माझ्यावरतीच बघ. आता लगेच भेटेल. मी 1 मिनिटात शोधून काढेल बघ. नाही ना, प्लॅन नाही फिसकटणार. मी सारे माझा अंदाज लय भारी असतात, माहिती नाही. म्हणलं ना बागेत असणार. तूच ठेवली असशील. काय आईला मला सोडून चालत सगळेजण. मांजर बाहेर आहे. तर मित्रांनो बघताय ना, कोकणातली संध्याकाळ एकदम असं एवढं छान वाटतंय ना. म्हणजे मी इकडे कोलाडमध्ये आहे ना, आता जवळपास 1 वर्षातून आलो इकडे, पण एकदम खतरनाक वाटतं. आणि इकडे बघताय ना किल्ला, हा या बाजूला जबरदस्त. आम्ही गेलो होतो या किल्ल्यावरती एकदा. खूप चढायला लागते. आणि संध्याकाळचा वातावरण, सूर्यदेवता बघा इकडे. आता
खूप छान वाटते. बाय द मित्रांनो, सगळे लोक तर गेलेले आहेत, मी एकटा इथे थांबलो. तुम्हाला वाटलं असेल हा एकटा इथे का आहे, तर याचं रिझन म्हणजे की ह्या लोकांना सगळ्यांना तिकडे सोडायला गेलेले आहेत आणि मी आणि सागर आता जाणार आहोत कोलाडला, कारण की सागर एक गाडी घेऊन येईल तिकडून आणि आम्ही लोक जाणार होतो कोलाडला. तर आम्ही चायनीजचं तुम्हाला प्लॅन सांगतो नंतर, चायनीज आणण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे थांबलो आहे. आता थोडा वेळ वेट करतो त्यांची आणि त्याच्यानंतर आपण कोलाडला जाऊयात. तुम्हाला कोलाडसुद्धा दाखवतो. आणि हा बघताय, ए भाई इकडे, काय तुझं नाव? बिट्टू. बिट्ट्या. अरे बिट्ट्या तुला लाडाने म्हणतात, नाव काय? बिट्टू. नाव? अथर्व. हा ते सांग ना. बिट्टू बिट्टू काय? तर बिट्टू कळणार आहे का त्यांना? हा? अरे काम जास्त मेहनती रे पोरगा. बघा आता तुम्ही बघाल ना इकडे पावडा बिवडा मारून आलाय. काय करतोय रे तू? हा? काय करतोय तू? खडी काढतोय. खडी काढतोय ना. हा बघा कसं काम करतोय, है ना. गोड गोड गोड. मांजर आहे बघा तिथे. कुठे मांजर? ते आहे बघ. अरे मांजरीने पिल्ला घातलेत ना, मला दाखवतो. तर मित्रांनो इकडे आहेत लाकडं ही, आणि बघा ह्याच्यामध्ये ना ह्या मांजरीने इकडे पिल्ला घातली आहेत. बघा कशी ओरडतीये. तिची पिल्लं दाखवली असते तुम्हाला, पण तिची जरा भीती वाटते. हा बघ असं चाललाय. तर फायनली सागर आलेला आहे आणि छोटीशी गिफ्ट आहे ती ताईला द्यायची आहे, तर तिच्या गावी सुद्धा जाणार होता मी. तर आता गेट वगैरे लावून घेतो. सागरच उतरला बघा, किती काळजी आहे भावाला. तर बघा संध्याकाळचं वातावरण 6:30 वाजलेले आहेत आणि गावाकडची संध्याकाळ एकदम जबरदस्त. आपल्याला जायचं आहे हेटवणे गावात. हा बघा इकडेचा विलेज आहे. बघा संध्याकाळचा माहोल यार जबरदस्त आहे. गाड्या बघ. अशी काय करते मित्रांनो, इकडे बघताय जबरदस्त. ताई बाय बाय बाय. चलो चल बाय बाय बाय. ए सक्षू आले. ओळखतोस मला तू? काय तुझ्या वाटीला आलो नाही ना? लाजतोस की काय? लाजतोय नाही लाजतोय. फायनली मी तुम्हाला कोलाड दाखवतो. वाव, संध्याकाळचं सीन बघताय तुम्ही. 7 वाजले असेल वाटतं मला वाटते. ठीक आहे ना. आणि इकडेच बघताय इथेच आपण ऑर्डर दिली होती, तर आता घेऊन जाऊयात. फायनली मित्रांनो मी आलो होतो आशीर्वाद हॉटेलमध्ये आणि इकडे त्यांनी सोलकढी स्पेशल सांगितलेली आहे, त्यामुळे सोलकढी पितोय. बघूया टेस्ट कशी. रॉयल गार्डन आशीर्वाद दिलेली आहे. जबरदस्त सोलकढी आहे, नाद नाही. तर आम्हाला ते भाजी घ्यायची होती पनीर मटरची, त्यासाठी आम्ही ते थांबलो होतो. बाकीचं काही सामान आहे ते तिकडे घेतलेलं आहे. 10 मिनटं वेट करावं लागणार आहे. तर मित्रांनो इकडे बघताय ना मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याच्या बाजूला नाही इथे रॉयल गार्डन म्हणून हॉटेल आहे. जर तुम्ही व्हेज जर खाणार असाल ना तर 1 नंबर हॉटेल आहे इकडे. तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. काय सागर कसं हॉटेल आहे? जबर आहे. व्हेजसाठी एकदम रिजनेबल पण आणि एकदम टेस्ट एकदम जबरदस्त आहे. जर आलात ना तुम्ही तर तिथे नक्की ट्राय करा. फायनली संध्याकाळची जेवणाची वेळ झालेली आहे. चायनीज लवर सगळेजण. हा ना, तुम्ही पण आहेत का चायनीज लवर? सगळेजण चायनीज लवर आहेत. हे फक्त चायनीज लवर नाही तिथे. हे बघ यांच्यासाठी काय वार नाही. हे बघ डाळ भात. तिचा वार आहे ना त्याच्यामुळे. आम्ही चायनीज लवर नाहीत तरी पण चायनीज खातोय. काय रे खायला लागतं चायनीज. स्वाती येडी आई. हा पकडतो मला.
अरे ह्यानं नाही डुबून तू डुबून आता असं कुणी सांगितलं अरे तू या काय दिली आता डेंजर पाणी लागतं. दोन नाही तसं नाही माझी नाही ना कोण हा सागरला झोप आली ही अडसर यांना तर मित्रांनो जबरदस्त पोहून आलोय आम्ही आता आणि आता इथे बसलोय. इकडे बघताय अण्णा आहे, तिकडे आई आहे, इकडे आहे ही स्वाती, इकडे आहे तनू. सागर आता जस्ट झोपायला गेला. खूप मजा केली आज. का की आम्हाला उद्या कितीला उठवाल? 10 वाजता. हा भाकरी घेऊन ये फक्त इथे. हा अजून नाही नाही एवढं सुकट नको, बुर्जीच. हा शुभ सकाळ मित्रांनो. सकाळच्या ताज्या वेळेत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि ॲक्च्युली इकडची तुम्ही मॉर्निंग पाहताय तर मस्तपैकी पक्ष्यांची नॅचरल आवाज वगैरे येतात इकडे. इकडच्या खालच्या बाजूला इकडे नदी वगैरे आहे तर एकदम मस्त एकदम छान वाटतंय. तर आपण आता नाश्ता वगैरे काहीतरी करणार आहोत. काकींनी मस्तपैकी आपल्याला चपाती भाजी म्हणजे भाकरी आणि अंड्याची भुर्जी दिलेली आहे. अंड्याची भुर्जी म्हणले होते, काय दिलं एक्झॅक्ट मला माहिती नाही, पण जाऊन बघूयात आणि मस्तपैकी खाऊयात. कारण की जबरदस्त भूक लागलेली आहे सकाळी सकाळी, कारण की आम्ही रात्री पोहायला गेलो होतो तर मजा केली, भरपूर मजा केली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे आंब्याची झाडं वगैरे आहेत ना तर दाखवतो. तर मित्रांनो यंदा आहे ना कोकणामध्ये आंबा आलेला नाही आहे जास्त, कारण की इकडच्या आंब्याला बघताना आंबेच नाहीत लागले, काहीच लागले नाही, म्हणजे अक्षरशः असंच आहे सगळं. आणि रायवली जे आंबे असतात ना गावठी आंबे तर त्यांनासुद्धा लागलेले नाहीत. तर बघूयात आता जाऊयात तिकडे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो तिकडे बागेमध्ये थोडंफार की आंबे किती लागलेत काय कसं मला पण एक्झॅक्ट माहिती नाही. तर जाऊन बघूयात आणि त्याच्यानंतर घरी जाऊयात. तर चपाती भाजी खाऊयात, आंब्याच्या बागेत जाऊयात आणि त्याच्यानंतर घरी जाऊयात. तनू बघ कशी हसतीये. काय तनू कशी लागते चपाती भाजी? मस्त लागते ना. चपाती भाजी नाही भुर्जी भाकरी काय काय तनू तू पण. तर फायनली आपण आंब्याच्या बागेत आलोय. एक सुद्धा आंबा दिसत ना, ना काजू दिसत ना नारळ दिसत. हे व्यवस्थित त्या पाय खाली बघून. पेरूचं पण झाड आहे, पेरू पण नाही बघा इकडे काहीच आंबा दिसत नाहीत. हे बघा हे काजू दिसलाय, काजू. अबो खराब झालं पूर्ण, खराब.
हा बघा हा एक इथे आहे, हा एक इथे काजू आहे, चांगला काढून घेऊयात. कुठे आहेत काजू? काय करायचे आहेत? मेन आंबा आहे. जाऊ चल एकच घेऊयात. जस्ट अ थिंक. कसे कसे कसे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर व्हिडिओच्या नवीन विशेष व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.